शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. प्रत्येक दौऱ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सर्व मराठ्यांना एकत्रित करण्याचं त्यांचं काम जे आहे ते सुरू आहे. भाषणामध्ये त्यांनी एक असं वक्तव्य केलं की उपोषण करून जर मी जीव देऊ शकत असेल तर एखाद्याचा जीव घेऊ शकतो अशी प्रतिक्रिया दिली. खरं तर मनोज जरांगे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधताना पाहायला मिळतंय. आपण बघितलं असेल आरक्षणाच्या बाबतीत कायम एक माननीय एकनाथ शिंदे साहेब आरक्षणाच्या बाजूने किंवा आरक्षणाच्या दोन्ही समाजाचा विचार करून कायम बाजू मांडत होते, त्यांना मदत करत होते आणि ते मुख्यमंत्री असतानाच बऱ्यापैकी हा विषय आरक्षणाचा सोडण्याचा प्रयत्न केला. अजून काही त्रुटी राहिल्या असेल तर साधक बाधक विचार करून त्या त्रुटी दूर करता येतील. हे काही मोठा अवघड विषय राहिलेला नाही, कारण बऱ्यापैकी आरक्षणाचा फायदा मराठा समाजाच्या लोकांना झाला आणि परिस्थितीनुसार ज्या ज्या पुरावे ते पुरावे सादर करून दाखले दिलेले आहेत. पण थोडं का अजून राहिलं असेल तर ते चर्चेने होऊ शकतं. पण जी मारून टाकणं किंवा मी जीव घेणं हा विषय आता थांबला पाहिजेत. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र अस्थिर होण्याचं काम आहे. आज देशामध्ये पाहिलं आपण परिस्थिती सगळीकडे उठाव होत आहेत. तसंच एखाद्या समाजाच्या ह्या बोलण्यामुळे उठाव होऊ शकतो, लोक रस्त्यावर येऊ शकतात. तर ही दोन्ही बाजूंनी तपसून योग्य तो मार्ग काढला पाहिजे. ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेकडून आमची फसवणूक झाली, मराठ्यांची फसवणूक झाली म्हणतात. नाही, एकनाथ शिंदे साहेब कधीच फसवणूक करणं जे आहे ते स्पष्ट सांगतात, स्पष्ट बोलतात आणि जे काय ते साधक बाधक विचार करून त्यांचे निर्णय आपण बघितले, त्यांचे निर्णय योग्य असतात. जरी काय त्रुटी राहिल्या असेल तर ते पुढे घेऊन ते तो प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतील. आता सध्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जर बघितलं तर पुणे शहरामध्ये अनेक रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळं अनेक मोठे अपघात होत आहेत, अनेकांना जीवसुद्धा गमवावे लागले आहेत. जवळपास जानेवारी महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत बघितलं तर 157 अपघात झालेत, रस्ते अपघात. त्याच्यामध्ये 155 लोकांना जीव द्यावे लागले, म्हणजे गेलेले आहेत. या सर्व गोष्टींकडे कसं बघतायत? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं तर महानगरपालिकेमध्ये इतका प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आज एक 2-3 टेंडर आहेत आणि त्या टेंडरमध्ये आमदार महापौर सगळे अडकलेले आहेत. कुठलेही टेंडर सरळ मार्गाने येत नाहीत. सगळे मॅनेज टेंडर, ठराविक ठेकेदारांना टेंडर आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत अडकल्यामुळं आज रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. महापौरांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि टेंडर प्रक्रियेत न अडकता त्यांच्याबरोबर जे भाजपची काही लोक आहेत हे टेंडर प्रक्रियेत न अडकता स्टँडिंग कमिटी असेल, बाकीचे लोक असतील, ठेकेदाराला त्यांच्या जवळच्या ठेकेदाराला काम देण्याच्या प्रयत्नात आज पुणेकरांना हे हाल अपेष्ट सोसावे लागतात. तर महानगरपालिकेने महापौरांनी टेंडर प्रक्रियेत न अडकता पुणेकरांची खऱ्या अर्थाने सेवा केली पाहिजे. पण महापौर रस्त्यावर जे खड्डे पडलेत ते आणि आयुक्त या दोघांमध्ये सध्या एकमेकांवरती सध्या वार सुरू असलेलं पाहायला मिळते. ते प्रत्येकजण दोघं एकमेकांवरती ढकल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. महापौर तर हातवरती करताना पाहायला मिळतात. महापौर टेंडर प्रक्रियेत अडकलेले आहेत. महापौरांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. पुणेकरांना सगळं दिसतंय आणि जे खड्ड्याचे प्रकरण आहे त्याला ठेकेदार आणि टेंडर प्रक्रिया जी आत्ता चाललेली आहे 25-25 कोटी रुपयाच्या टेंडर आहेत, ते जे टेंडर उघडले जात नाही, ठराविक ठेकेदारांना ते कसे मिळतील त्याच्यात अडकलेत. तर ठेकेदार महापौरांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आयुक्त काय करणार आहेत? आयुक्तांना फक्त वरनं फोन येतो आणि आयुक्त पुढे येतात. आयुक्त सत्तेचे गुलाम असतात. पण खऱ्या अर्थानं जे टेंडर प्रक्रियेमध्ये अडकले, आज तुम्ही जर माहिती घेतली तर टेंडर प्रक्रिया का अडकली, कुठल्या ठेकेदारांसाठी अडकली आणि त्याच्यामध्ये स्पर्धा होतात का नाही, ह्या सगळ्यात तुम्ही जर बघितला तर लक्षात येईल. महापौरांनी याचा हस्तक्षेप घेतला पाहिजे. स्वतःच्या हातात असताना सुद्धा ते आयुक्तांवर दोषारोप करतात, अत्यंत चुकीचं आहे. महापौरांसहित सगळे हे खड्ड्याच्या टेंडर प्रक्रियेत अडकलेले. सध्या आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे बदल किंवा अस्थिरता सध्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे चर्चेत असलेले सध्या जयंत पाटील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नार्वेकर यांनी एकत्रित विमान प्रवास केला आहे. त्यामुळे ते चर्चेला उधाण आले. नाही, आता राजकारण आणि प्रवासात जर एकत्र असेल तर तो आता त्याला जोड राजकारणाची दिली नाही पाहिजे. कारण वैयक्तिक मी एखाद्या दिवशी जाऊ शकतो प्रवासात, गाठी भेटी होतात. त्यांना भेटायचं तर विमानात कशाला भेटतील, बाकी ठिकाणी जागा आहेत. परंतु त्यांचा प्रवास यांचा प्रवास जरा शोधला पाहिजे. दोघं कुठल्या दिशेला गेले ते पण तिची काय पूर्ण माहिती नाही. पण जर असे प्रवासातच सगळ्या चर्चा होतात असं नाही आहे. अजूनही आजूबाजूला त्यांच्या लोकच असतात, विमानात काय दोघंच नसतात.
अनेक लोक असतात, प्रवासी असतात. त्यामुळे आपल्या समोर भेटलं एक आपली संस्कृती महाराष्ट्राची, एकमेकाला भेटणं, राजकारण बाजूला ठेवून एक वैयक्तिक ज्याचे ते समज तो त्याच्या पद्धतीने गेले असतील. राष्ट्रवादीचे 8 खासदार आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत आहेत. नाही, आता पवार साहेबांची भूमिका काय हे आपल्याला माहीत नाही, पण ते जर मी ऐकतोय की त्याच्यामध्ये विकासासाठी किंवा काहीतरी कुठल्या तरी विषयासाठी पंतप्रधानांशी चर्चा करते, शेतकऱ्यांच्या विषयी, बाकी अशी चर्चा ऐकतोय. त्यामुळे आता त्यांची भूमिका स्पष्ट नाही झाल्यानंतर आपण बोलू शकतो, पण आज त्यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यांनी जर महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी जर काही त्यांच्या योजना असतील किंवा काही त्यांना काही सांगायचं असेल किंवा ते करून घ्यायचं असेल त्यासाठी भेटत असेल, त्यात काही गैर नाही, पण त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळं आपण बोलणं हे आदानतरीत राहील. त्यामुळे भूमिका अजून आपल्याला स्पष्ट माहीत नाही ना. यापूर्वी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की लाडकी बहीण योजना आहे ती एकनाथ शिंदे यांनी आणल्यामुळे भाजप सत्तेत आलेलं होतं. सध्या बघितलं तर श्रेयवाद सध्या सुरू आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याची सुद्धा चर्चा किंवा त्या सध्या चर्चा सुरू असताना राज्याचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे येईल का, किंवा त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? नाही, आपण जे आता महाराष्ट्राच्या जे निवडणुका झाल्यात आता त्याच्यामध्ये लिडरशिप म्हणजे आपण एखादी टीम असते त्याचं कॅप्टन एकनाथ शिंदे साहेब होते. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता आलेली आहे. मग आज सगळे पक्ष एकत्र लढल्यामुळं सगळं श्रेय कॅप्टनला जातं. त्यामुळं शिंदे साहेबांना योग्य होईल करणं, कारण पुढं अजूनही भविष्यामध्ये महाराष्ट्राला एक चांगला चेहरा पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा महाराष्ट्राला माहिती आहे आणि तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतोय, सर्वसामान्याला न्याय देतोय आणि धाडसी निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळं सगळ्यांनाच वाटतं की एकनाथ शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे, त्यामुळं सर्वांना असं वाटतंय की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावी, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण दादा, ट्युनर मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.